पुण्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी चिमुकलीच्या शरीरावरील जखमा या टणक शस्त्राने केल्याचं समोर आलंय। आरोपीनं कोणत्या हत्याराचा वापर केला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। आरोपी भीमराव कांबळेच्या गाठोड्यात नेमकं काय होतं याचाही तपास सुरू आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हा तपास सुरू आहे। गोठ्यातील खाद्यपदार्थ कोणत्या दुकानातून खरेदी केलं होतं याचाही तपास केला जाणार आहे। आरोपीच्या पोलीस कोठडीत 12 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या प्रकरणी आरोपीनं अमानुषपणाचा कळस गाठलेला आहे, काय नवी माहिती समोर येते? माधवी, जर आपण बघितलं तर नसरापूर प्रकरणातली जो हा आरोपी आहे अनंतराव कांबळे, काही धक्कादायक माहिती याची आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे। पोलीस ज्या पद्धतीने तपास करतायत त्यामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेला आहे। अर्थात या मुलीला जेव्हा हा आरोपी गोठ्याकडे घेऊन चाललेला होता तेव्हा या लहान मुलीच्या हातात एक शेवचा पाकिट आहे। हा पाकिट नक्की कुठून आला, या आरोपीने हा शेवचा पाकिट या मुलीला कुठून घेऊन दिलं, हे शेवचा पाकिट घेऊन देण्यासाठी या आरोपीला कुणी मदत केली का, याचं देखील पोलिसांना शोध घ्यायचा आहे। या मुलीला अशा पद्धतीने